हॅलो एव्हरीवन, UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ध्यास हो तुझा भाग 10. भारत अगदी सैरवैर होऊन भर पावसात झपाझप पावले टाकून रस्त्यावरून चालू लागला. नजरेसमोर थोड्या वेळा आधीची घटना तरळून गेली. पाठोपाठ भूमीचा हसरा चेहरा. त्याचे मन भरून आले. तो लगेच एका दुकानाच्या आडोशाला जाऊन बसला. हे हे काय करत होतो मी? त्रिशा, ती माझी चांगली मैत्रीण आहे आणि मी तिच्यासोबत. विचार करतच भारतने आवंडा गिळला. मला भूमीची आठवण काय येत आहे. एवढ्या दिवसात तिची फक्त मला सवय झाली होती, पण मी तिच्या एवढा आहारी गेलो का की आता सगळीकडे तीच दिसत आहे. आज फक्त तिच्यामुळेच माझ्या हातातून एवढी मोठी चूक होणार होती. काय विचार करत असेल त्रिशा माझ्याबद्दल? मला चीप समजत असेल का? भूमीचा विचार करता करता भारत त्रिशाचा विचार करायला लागला. मन गिल्टने भरले होते. भूमीविषयी त्याच्या फिलिंग्सला त्याने सपसेल दुर्लक्ष केले. तो ज्याला सवय समजत होता ते त्याच्या मनात रुजलेले भूमीवरचे प्रेम होते आणि ते त्याला कळलेही नाही. खूप वेळ भारत त्याच्याच मनाशी भांडत होता. आता तर पावसाचा वेगही ओसरला होता. आभाळ अगदीच स्वच्छ झाले होते. हे लास्ट, यानंतर मी तुझा कधीही विचार करणार नाही भूमी. विचार आलेही तरी मनाला एवढं कठोर बनवेल की तुझ्या जवळ येण्याची मला इच्छाही होणार नाही. भारत स्वतःशीच निर्धार करत बोलला. भारतने स्वतःला कसे तरी सावरले आणि बसने फ्लॅटच्या दिशेने निघून गेला. भारतने डोरबेल वाजवली तसे त्याचीच वाट बघत असणाऱ्या दीपने दरवाजा उघडला. ही काय पद्धत झाली भारत? तू अचानक कुठे गायब झालास? त्रिशाचे कितीतरी कॉल आले. ती तुझ्याविषयी विचारत होती. तुम्ही दोघे सोबत होतात ना? मग असे काय झाले की तू भर पावसात त्रिशाला एकटेला सोडून निघून गेलास? भारतला बघताच दीप चिडून बोलला. त्रिशाचे नाव ऐकताच परत एकदा भारतला ती घटना आठवली. दीपच्या प्रश्नाचे उत्तर न देताच मान खाली घालून तो बाथरूममध्ये निघून गेला. कमाल आहे याची. मी एवढा बोलतोय आणि याला काहीच फरक पडत नाही. मीच मूर्ख याची काळजी करत बसलो. बडबड करत दीपने त्रिशाला कॉल करून भारत रूमवर आल्याचे सांगितले. तसे तीही रिलॅक्स झाली. भारत फ्रेश होऊन आला तेव्हा मेसमधून त्यांचे डबे आले होते. भारतचे रूममेट्स डबे उघडून बसले, पण भारतची जेवण्याची इच्छा झाली नाही. तो तसाच बुक उघडून अभ्यास करू लागला. दीप गोंधळून त्यालाच बघत होता. भारतचे असे शांत राहणे त्याला खटकायला लागले, पण भारतला अभ्यास करताना बघून त्यानेही काही विचारले नाही. रात्रीचे जेवण झाल्यावर भूमीने तिचे कामावरले आणि तिच्या बेडरूममध्ये आली. तिची नजर भारतच्या स्टडी टेबलकडे गेली. तिने हळूच त्याच्या खुर्चीवरून हात फिरवले. भारतचा फोन आला तेव्हापासून भूमीचे कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हते. तिच्यासोबत एका शब्दाने न बोलताच त्याचे कॉल कट करण्याने ती पुरतीच तुटली होती. सतत त्याचे दुर्लक्षित करणे तिला आतून पोखरत होते, पण तरीही ती सगळ्यांसमोर हसून वावरायची. ती अंगाचं मेटकुडं करून बेडवर आडवी झाली आणि उशीत चेहरा लपवून हमसून हमसून रडायला लागली. का असे करताय हो? फक्त एकदाच चूक झाली, पण मी ती चूक दुरुस्तही केले. एवढे दिवस होऊनही माझ्यावरचा तुमचा राग शांत नाही झाला का? मला इथे खूप एकटं वाटतं. तुम्ही होता तेव्हा निदान प्रेमाने जवळ तरी घ्यायचे, पण आता तोही आधार वाटत नाही. मनाला सतत भीती असते, माझे काही चुकले तर आई बाबा तुमच्यासारखे माझ्यावर नाराज तर नाही ना होणार? मला घरातून हाकलून तर नाही ना लावणार? गावात लोकही चर्चा करतात, आता तुम्ही परत नाही येणार. पण माझं मन मानत नाही. तुम्ही परत येणार ना? भूमी भारतचा फोटो हातात घेऊन त्याच्यासोबत हितगुज साधू लागली. तिने तशीच अश्रू भरल्या डोळ्यांना बंद केले. दिवसभराच्या कामाने शरीर थकले होते, तर विचाराने तिचे मन हळूहळू ती झोपेच्या अधीन झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी भारत नेहमीच्या वेळेवर उठला. आज त्याचे डोकं खूप जड वाटत होते. पावसात भिजल्याने त्याला सर्दीही झाली होती.
थोडीशी कणकण वाटत होती. तरीही सकाळीच आंघोळ करून तो अभ्यासाला बसला. लायब्ररीमध्ये जायचं म्हणून दीपही त्याचे आवरून बाहेर आला. भारतला घरातल्याच कपड्यात बघून दीपला जरा आश्चर्य वाटले. भारत, तुझ्या आणि त्रिशामध्ये काही झाले आहे का? तू कालपासून एवढा बदलल्यासारखा का वाटतोस? रात्री जेवण न करताच झोपी गेलास, कोणाशी बोलतही नाहीस. काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग. दीपने भारतच्या हातावर हात ठेवले, पण लगेच त्याने भारतच्या कपाळावर, मानेवर हाताने चेक करू लागला. भारत, अरे केवढा ताप भरलाय तुला, आणि तरीही तू एवढ्या सकाळी आंघोळ केलीस? तू वेडा आहेस का? हे आपले घर नाही की इथे कोणी आपली काळजी घेईल. आपली काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. माहीत असूनही तू एवढा केअरलेस कसा वागू शकतोस? दीप चिडून बोलला. दीप यार, मला काहीही झालेले नाही. बस थोडासा ताप आहे. गोळी खाल्ली की वाटेल बरं. तू जा लायब्ररीमध्ये, उशीर होईल तुला. भारत नजर चोरून इकडे तिकडे बघायला लागला. आज मी कुठेही जाणार नाही, कळलं? तू रेडी हो, आपण दवाखान्यात जात आहोत. दीपने ऑर्डर सोडली. दीप, तू विनाकारण ओव्हर प्रोटेक्टिव्ह होत आहेस. मला काहीही झाले नाही. नॉर्मल ताप आहे, गोळी खाल्ल्याने होईल बरा. भारत वैतागून बोलला. दीप काही बोलणारच की डोअरबेल वाजली. भारतकडे एक नजर बघून दीपने दरवाजा उघडले तर दारात त्रिशा उभी होती. त्रिशा, बरे झाले तू आलीस. हा भारत बघ, जरा एवढा ताप भरलाय त्याला, पण तो हॉस्पिटलमध्ये यायला तयारच नाही. तूच समजाव त्याला, तो तुझेच ऐकेल. बोलून दीप आत निघून गेला. त्रिशाला बघताच भारतने अपराधी भावनेने मान खाली घातली. त्रिशा त्यालाच बघत होती. त्याच्याजवळ जात तिने हळूच भारतच्या कपाळावर हात ठेवले. मी ठीक आहे, त्याचे हात बाजूला करत भारत अस्वस्थ स्वरात बोलला. तू कालच्या घटनेची धास्ती घेतलेस का? त्रिशा भारतला एकटक बघू लागली. त्याचे असे हात झेडकारणे त्रिशाला मुळीच आवडले नाही. भारतने नजर उचलून तिला पाहिले. त्याच्या डोळ्यात पाणी होते. सॉरी त्रिशा, खरंच तसं करण्याचे माझे काहीही इंटेन्शन नव्हते. माहीत नाही कसा तुझ्या जवळ आलो, बट आय स्वेअर माझ्या मनात तुझ्याविषयी काहीच चुकीची फिलिंग्स नाही. मी तुला माझी बेस्ट फ्रेंड मानतो. प्लीज मला माफ कर. तुला दुखावण्याचा माझा जराही उद्देश नव्हता. भारत हात जोडून त्याच्या पुढ्यात उभा झाला. डोळ्यातून पश्चातापाचे अश्रूही वाहू लागले. त्रिशा त्याला बघतच राहिली. त्याच्या बोलण्याने तिचे हृदय खाडकन तुटले. तिला सांगायचे होते, काल आपल्यात जे होणार होते ते चुकीचे नव्हते. मी तुझ्यावर प्रेम करते, त्याच्यावरचे प्रेम बोलून दाखवायचे होते. पण ती शांत राहिली. तरीही तिला जाणून घ्यायचं होतं की तो तिच्याविषयी काय फील करतो. तुला खरंच माझ्याविषयी काहीच वाटत नाही का? त्रिशाने विचारले. असे भारतने चमकून तिला पाहिले. त्रिशा, काय बोलत आहेस तू? भारत हादरलाच तिच्या प्रश्नाने. अरे, एवढं घाबरायला काय झाले? मी साधा प्रश्न तर विचारला. माझ्यासोबत मैत्री करायला मुलं तरसतात. कितीतरी मुलांनी तर मला प्रपोज केले. मग आपण तर सतत सोबत असतो. मग तरीही तुझ्या मनात माझ्याविषयी काहीच भावना नाहीत का? त्रिशाने विचारले. त्यावर भारत शांत झाला. हे बघ त्रिशा, इतर मुलं काय करतात मला माहीत नाही किंवा माहीत करूनही घ्यायचे नाही. पण माझ्या मनात तुझ्यासाठी मैत्रीच्या उपर काहीच भावना नाहीत. राहिली गोष्ट कालची, तर मी आधीच त्याविषयी माफी मागितले आणि मी प्रॉमिस करतो यानंतर कधीही मी चुकीचे वागणार नाही. मी इथे अभ्यास करायला आलो. मला फक्त माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, बस. तुला माझ्याविषयी काही फील होत असेल तर यानंतर तू माझ्यासोबत न बोललेले बरे. भारत अगदीच कठोर सुरात बोलला.
त्रिशा शॉक होत त्याला बघायला लागली, पण भारतसोबतची मैत्री तिला तोडायची नव्हते. मी मी गंमत केली, तो तर एकदम सिरियस झालास. डोंट वरी, मलाही तुझ्याविषयी काही फील होत नाही. आणखी एक, तू हे जे गिल्ट घेऊन बसला आहेस ना, ते जरा बाजूला सार. मला तुझा राग आलेला नाही, ओके? त्रिशाने लगेच स्वतःचा मूड ठीक करत हसून त्याला समजावत बोलली. आणखी एक, तू आमच्यासोबत क्लिनिकला येत आहेस अँड दॅट्स फायनल. दीप. त्रिशाने तिचा निर्णय ऐकवून दीपला आवाज दिले तसा दीप लगबगीने बाहेर आला. मग त्रिशा आणि दीप भारतला घेऊन जवळच असलेल्या क्लिनिकमध्ये गेले. डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली आणि भारतला 2 दिवस आराम करायची सूचना दिली. फ्लॅटवर येताच भारतला थोडंसं खायला घालून त्याला औषधं देऊन दीपने त्याला आराम करायला सांगितले. भारतने बेडवर आडवा होत डोळे मिटले. त्रिशा भारतला निहाळू लागली. आय नो भारत, आपण सगळे इथे आपले स्वप्न पूर्ण करायला आलो आणि मी तुझ्या स्वप्नाच्या आड नक्कीच येणार नाही. पण मला माहीत आहे, तू कितीही नाकारत असलास तरीही तुझ्या मनात माझ्याविषयी फिलिंग्स आहेत. म्हणूनच तर काल तू स्वतःला माझ्याजवळ येण्यापासून रोखू शकला नाहीस. मी वाट बघीन त्या दिवसाची जेव्हा तू स्वतः मला प्रपोज करशील. त्रिशा मनोमन बोलली. तिने भारतच्या नकाराचे तिच्या पद्धतीने अर्थ लावले होते. असेच काही दिवस निघून गेले. भारतच्या आजारपणात त्रिशाने त्याची खूप काळजी घेतली होती. ती स्वतः भारतसाठी जेवण बनवून आणायची. त्या दिवसानंतर त्रिशाने कधीच भारतला काही विचारले नाही, पण त्याची काळजी घेताना तिला खूप स्पेशल फील व्हायचे. भारतही सगळं विसरून नॉर्मल झाला. त्रिशासोबत बोलायला लागला होता. पावसाला जोरदार सुरुवात झाली. एकीकडे भूमी शेतीच्या कामात व्यस्त झाली. घरातील कामं, शेतीचे कामं याने ती पुरतीच थकायची. भारतची आठवण काढायलाही तिच्याकडे वेळ नव्हता. बेडवर आडवी झाली की कसे झोप लागायची तिलाही कळायचे नाही. नुकतीच 19 वर्षाची ती, मनावर असलेले दडपण, त्यात अंगावर ओढून घेतलेले काम, कधी कधी सगळं नकोसे वाटायचे. आईबाबाच्या घरी परिस्थिती कितीही हालाकीची असली तरी तिला तिथे आराम होता. हळूहळू तिच्या बाबाच्या बोलण्याचा अर्थ तिला कळायला लागले होते. पण आता ती काही करूही शकत नव्हती. तर दुसरीकडे भारत आणि गँगने माइंड फ्रेश करायला म्हणून लोणावळ्याला जायचे ठरवले. भारत, त्रिशा, दीप, सुजय, सानिका, नीरज सगळे मिळून सकाळीच बाईक राईड करत लोणावळा गेले. त्यांनी 3 बाईक त्यांच्या मित्रांकडून अरेंज केली होती. भारत बाईक चालवणार होता. त्रिशा त्याच्या मागे बाईकवर बसली. दीप आणि सानिका, सुजय, नीरज. पावसाची रिपरिप सुरू होती. त्रिशा तिचे दोन्ही हात खोलून त्या पावसाच्या थेंबांना अंगावर झेलू लागली. तब्बल 1.5-2 तासाचा प्रवास करून सगळे लोणावळ्याला दाखल झाले. लोणावळ्याचे निसर्गरम्य दृश्य डोळ्यात साठवून घेत ॲडव्हेंचरने भरलेल्या रस्त्यावरून हळूवार बाईक चालवत सगळे कातलधार वॉटरफॉल जवळ पोहोचले. त्याने बाईक पार्क केली आणि पायीच वॉटरफॉलच्या दिशेने निघाले. ट्रेकिंगचा नवा अनुभव. पावसामुळे रस्ते निसरडे झाले होते. एकमेकांचे हात पकडून हळूवार सगळे उतरू लागले. त्रिशाने तर भारतचे हात सोडलेच नव्हते. असेच एक एक करून भुशे डॅम, राममाजी किल्ला, पावणा लेक असे 3-4 ठिकाण एक्सप्लोअर करून दुसऱ्या दिवशी सगळे परतीच्या प्रवासाला लागले. भारतसाठी हा अनुभव खूप नवीन आणि आल्हाददायक होता. त्रिशाही भारतच्या सहवासाने खूप खुश होती. पुण्याला परत येऊन 1 दिवसाची रेस्ट घेऊन सगळे जमून त्यांच्या अभ्यासाला लागले. डिसेंबरमध्ये भारतची एक्झाम झाली म्हणून काही दिवसांसाठी त्याने गावाला जायचे ठरवले. भारतने त्याचे रिझर्वेशन केले आणि त्याची तयारी करू लागला. पण तो गावाला जाणार विचारानेच त्रिशा अस्वस्थ झाली. संध्याकाळी सगळ्यांनी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवले होते. गावाला जाणं गरजेचं आहे का? त्रिशाने नाराजीच्या सुरात भारतला विचारले. 6 महिने झाले मला पुण्याला येऊन.
अभ्यासामुळे मी आईबाबांसोबतही बोलू शकलो नाही की एक्झाममुळे दिवाळीलाही गावाला जाऊ शकलो नाही. सगळे माझी वाट बघत असतील. तसेही थोड्याच दिवसासाठी जाणार आहे. परत रिझल्ट काय येतो त्यानुसार समोरचीही तयारी करावी लागेल. भारत तिला समजावत बोलला. त्यावर त्रिशा शांत झाली. तुमचा काय प्लॅन आहे? त्रिशाने बाकी फ्रेंड्सना विचारले. सगळे पुण्यातच राहणार होते. तसेही प्रत्येकाच्या घरून कोणी ना कोणी त्यांना भेटायला आले होते. त्यामुळे घरी जायचे सगळ्यांनी टाळले. त्रिशा काही क्षण विचारात हरवली. अभ्यासाच्या निमित्ताने का असेना, पण भारत सतत तिच्या सोबत असायचा. त्याचे बोलणे, त्याचा सहवास तिला खूप आवडायचे आणि आता त्याच्याशिवाय काही दिवस एकटीने काढणे तिला नकोसे वाटू लागले. ए भारत, मी तुझ्या गावाला आले तर चालेल का? त्रिशा बेचैन होत बोलली. तिचा प्रश्न ऐकून भारत आणि सगळे आश्चर्याने तिला बघायला लागले. अरे, सगळे मला असे का बघत आहे? मी काही चुकीचे विचारले का? मी कधी गाव पाहिले नाही. माझी खूप इच्छा आहे गाव बघण्याची. भारत तसेही गावाला जाणारच आहे, तर आपणही त्याच्यासोबत त्याच्या गावाला गेलो तर म्हणजे कसं त्याचे गावही बघणं होईल आणि भारतच्या फॅमिलीसोबतही भेटणं होईल. काय म्हणताय? छोटीशी ट्रिप अरेंज करायची? मग तर आहेच अभ्यास, आपले रुटीन. त्रिशाने सगळ्यांकडे भुवई उडवत पाहिले. त्याचा प्लॅन फिसकटतो की काय विचारानेच मनातून ती घाबरली होती. हां यार, नाईस आयडिया. भारत, तुला प्रॉब्लेम नसेल तर आम्ही येऊ का तुझ्या गावाला? सुजय बोलला. भारत गोंधळून सगळ्यांना बघायला लागला. सगळे गावाला आले तर त्याच्या लग्नाविषयी त्यांना कळेल. ते काय विचार करतील? विचारानेच भारत अस्वस्थ झाला. एवढा काय विचार करतोस भारत? आम्ही तुला त्रास नाही देणार. प्लीज हा बोल ना. सानिकाही त्याला लाडीगोडी लावू लागली. मग भारतचाही नाईलाज झाला. ठीक आहे, भारत बेमनानेच बोलला. पण आता त्याला टेन्शन आले होते. भूमी तलावाच्या काठी पायरीवर बसून विचारात हरवली होती. चेहऱ्यावर दुःख स्पष्ट झळकत होते. शेतीची सगळी कामं आवरली होती, पण घरात आई बाबाला तोंड द्यावं लागू नये म्हणून पडवाट काढून भूमी शेतावर आलेली. तुम्ही एवढे कठोर मनाचे असणार कधी विचार केला नव्हता. दिवाळीसारख्या सणालाही तुम्ही घरी आला नाहीत. खरंच तुम्ही अभ्यासासाठी तिकडे थांबून आहात की फक्त माझ्या दूर राहता यावं म्हणून? आपली पहिली दिवाळी होती अहो. दिवाळीला सगळे किती आनंदी होते, पण मी? सगळ्या नवीन लग्न झालेल्या मुली त्यांच्या नवऱ्याला घेऊन माहेरी गेलेल्या आणि मी एकटीच गेले. गावात सगळे विचारत होते तुमच्याविषयी, पण काय सांगणार होते मी? तुम्ही माझ्यावर रागावून निघून गेलात. कधी परत येणार तेही मला माहीत नाही. जेव्हा पाडव्याला बाबांनी आईला नवीन पैंजण घेऊन दिले तेव्हा मला खूप त्रास झाला अहो. गावातील सगळ्या बायका मुली पाडव्याला त्यांच्या नवऱ्याने दिलेल्या वस्तू घालून मिरवत होत्या आणि मी फक्त दुसऱ्यांचा आनंद निहाळत होते. त्यांच्या नशिबाचा हेवा करत होते तर स्वतःच्या कम नशिबावर रडत होते. गावातील काही बायका तर मला बघून टोमणे मारत होत्या तर काही हळहळ व्यक्त करत होत्या. पण माझे दुःख कोण समजून घेणार? आता तर मलाही वाटायला लागले तुम्ही कधीच परत येणार नाही. मी काय करू तुमच्याशिवाय? कशी जगू? खूप कठीण जातंय सगळं. भूमी मनातच आक्रोश करू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण आज तिला त्यांना अडवायचे नव्हते. त्यांना मनसोक्त वाहू दिले. संध्याकाळ झाली तशी स्वतःला कसे तरी सावरत ती घरी निघून आली. भूमी, अगं किती उशीर? आता तुला शोधायला तुझ्या बाबांना पाठवणारच होते. भूमीला बघताच बबिता काळजीच्या सुरात बोलल्या. ते आई तलावाजवळच्या मंदिरात गेले होते म्हणून जरा उशीर झाला. त्यांच्याकडे न बघताच भूमीने खराटा उचलले आणि अंगण झाडू लागली. बबिता केविलवाणा तिला बघायला लागल्या. त्या आत येऊन सोफ्यावर बसल्या.
वाटले नव्हते माझ्या पोटाला भारतसारखा नालायक मुलगा जन्माला येईल. असे कसे त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव नाही? वाटले लग्न झाले तर रमेल तो संसारात, पण सगळं सोडून हा तिकडे पुण्यात जाऊन बसला. बिचारी पोर काही बोलत नाही, पण तिच्या डोळ्यातील खाणीपणा कळतो मला. खूप वाईट वाटते अहो. बिचारी सारा गाव दिवाळीत आनंदाने मिरवत होता आणि माझी लेक घरात बसून त्याची वाट बघत होती. भूमीला पाहिले की खूप अपराधी असल्यासारखं वाटते हो. बबिताची खूप चिडचिड होऊ लागली. भूमीची अवस्था त्यांना बघून होत नव्हती. खरं बोललीस बबी. आपला भारत खरंच खूप क्रूर निघाला. त्याला ना त्याच्या बायकोची आठवण आली ना आमची. पण या पोरीने कधीच तिच्या जबाबदारीपासून अंग झटकले नाही. खूप गुणाची पोर आहे. भारतपेक्षा आपल्या पोटी भूमीने जन्म घ्यायला हवे होते. बाबा बोलले. नुकत्याच आत आलेल्या भूमीच्या कानावर बाबांचे शब्द पडले. आई बाबांचे तिच्याविषयीचे चांगले मत ऐकून तिला बरं वाटलं. ती तिच्या दुसऱ्या कामाला निघून गेली. 8 दिवसानंतर भूमी सकाळी तिच्या नेहमीच्या वेळेवर उठली. आज तिला अगदीच फ्रेश वाटत होते. माहीत नाही का, मन उगाच आनंदाने फुलले होते. तिने अंगावरचे पांघरून दूर सारले. रूम आवरून ती बाहेर आली. आज बऱ्याच दिवसांनी तिच्या ओठावर मस्त हसू फुलले होते. तिने अंगण झाडून काढले, सडा टाकून मस्तशी रांगोळी रेखाटली. मग गोठ्यात जाऊन तिने गायींना बाहेर बांधले. त्यांना गवत खायला घालून भूमी गौरीसोबत बोलायला लागली. गौरी, तुला सांगू, आज ना मी खूप खुश आहे. काहीतरी चांगलं घडणार आहे असं वाटतंय. भूमी हसून बोलली. गौरीने तिला सहमत होत होकारात मान हलवली. कशाच्या गप्पा सुरू आहेत तुमच्या दोघींच्या? बबिता तिकडे येत भूमीला बोलल्या. त्यांच्या नजरेतून भूमीच्या ओठावरचे हसू सुटले नाही. बऱ्याच दिवसांनी तुला हसताना बघून खूप छान वाटतंय बघ. असंच नेहमी खुश राहा बाळा. तू खुश आहेस तर आम्ही खुश आहोत. बबिताने भूमीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवले. भूमी गालातच हसली. दोघी सासवा सुनांनी मिळून धार काढली. बाबांनी दूध डेअरीमध्ये घेऊन गेले. मग भूमीने घरातील सगळी कामं आवरून आंघोळ करून मिरर समोर उभी तयार होऊ लागली. आज बऱ्याच दिवसांनी तिला सजण्याची इच्छा झाली. तिने चेहऱ्यावर क्रीम पावडर लावले, भुवयांच्या मधोमध टिकली लावली आणि डोळ्यात काजळाची बारीकशी रेघ. तिने तिच्या लांब सडक केसांना मोकळे सोडले आणि केस विंचरत रूमच्या बाहेर आली. तिने अंगणात जाण्यासाठी दरवाजा उघडलेस की तिची नजर दारात उभ्या भारतवर पडली. तसे तिच्या हातातून कंगवी खाली पडले. ती वेड्यासारखी त्याला एकटक निहाळू लागली. तिच्या डोळ्यात कधी पाणी जमा झाले आणि ते ओघळून गालावर कधी विसावले कळलेही नाही. भारतही एकटक तिलाच बघायला लागला. तब्बल 6 महिन्यानंतर तो तिला बघत होता. तिच्या ओठावरचे निरागस हसू बघून भारतचे हार्टबीट अचानक फास्ट झाले. तिचे लांब सडक मोकळे केस त्याच्या मनाचे ठाव घेत होते. तो अनामिष नजरेने तिला निहाळू लागला. अहो, भूमीचा नाजूक आवाज कानावर पडला. तसे भारतच्या अंगावर शहारा आला. तिला बघतच भारतने एक पाऊल पुढे टाकले. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.